डॉक्टर्स और आर्ट का बहुत गहरा नाता है, ये मुझसे बेहतर कौन जानता है। मेरे पिताजी डॉक्टर हैं और एक्टर भी हैं, और मैं उन्हीं के साथ पली बड़ी हूँ। और उनके सारे फ्रेंड्स जो उनके साथ बैचमेट्स थे, they are all extremely good dancers, singers, instrument players, and there's something to do with doctors and art. I think it goes hand in hand. Every doctor is an artist. Don't you agree? होता है ना सारे डॉक्टर्स आर्टिस्ट, भले ही वो कोई इंस्ट्रूमेंट ना प्ले करते हो या गाना ना गाते हो या डांस ना करते हो, लेकिन वो कुछ जादू जानते हैं। उनको अच्छे बुरे डॉक्टर्स हम जिसको कहते हैं, तो मुझे हमेशा ऐसा लगता है कि वो जिनसे बात करके आपकी आधी बीमारी ठीक हो जाए ना, वो होते हैं अच्छे डॉक्टर। हाल ही में मैंने भारत भाग्य विधाता नाम की फिल्म में काम किया, जहां हमने मेडिकल प्रोफेशन में होने वाले लोगों को रिप्रेजेंट किया। 26/11 की रात कामा हॉस्पिटल में 2 आतंकवादी घुस आए थे, और उस रात वहाँ पर लगभग 300-350 पेशेंट्स की जान, पेशेंट्स रिलेटिव्स की जान बचाई उस समय मौजूद मेडिकल स्टाफ ने। तो इसकी कहानी हम कह रहे थे। इस वजह से मैं पिछले कुछ दिनों में बहुत डॉक्टर्स, बहुत नर्सेज, बहुत सारे हॉस्पिटल स्टाफ से मिली हूँ, उनसे बातें हुई हैं, और every day I'm filled with more and more gratitude towards everybody who's in this industry, not just doctors, everybody else along with them also, and everybody who's making our life a little bit more easy. थोडंसं अजून सोपं करणारी ती सगळी लोक, त्यांच्याबद्दल माझ्या मनात फक्त आणि फक्त कृतज्ञता आहे। ते त्यांचं काम करतात, त्या कामाचा त्यांना एक मोबदला मिळतो। इथे कोणीच कोणासाठी फ्री फेवर्स करायला आलं नाहीये। एव्हरीबडी इज डुईंग दिस इन एक्सचेंज फॉर समथिंग। पण काम संपतं तिथे माणुसकी सुरू होते। एखाद्या डॉक्टरचं तुमचा हात धरून तुम्हाला हे सांगणं की तुम्ही बरे व्हाल, मला खात्री आहे, हे त्यांच्या कामाचा भाग नसतो, त्याचे त्यांना कुठले पैसे मिळत नाहीत। किंवा एखाद्या डॉक्टरचं तुम्हाला थोडंसं काउन्सिलिंग करणं, तुम्हाला समजावून सांगणं, तुम्हाला धीर देणं, तुमच्या नातेवाईकांना धीर देणं, कधी कधी अत्यंत कठीण बातम्या तुमच्यापर्यंत संवेदनशीलपणे पोहोचवणं, हे सगळं डॉक्टरांचं काम नसतं, ह्याचा त्यांना कुठलाही मोबदला मिळत नाही। पण तरी सुद्धा ते आपले काउन्सिलर्स असतात, कधी कधी आपले आईवडील असतात, कधी भाऊ बहीण असतात, कधी मित्र असतात, कधी साथी असतात, आणि ह्या सगळ्यांना माझ्याकडनं थँक्यू हा खूप छोटा आणि अपुरा वाटणारा शब्द आहे, पण कृतज्ञता। आणि मी मनापासून इथे उपस्थित सर्व मेडिकल प्रोफेशनल्सचे आभार मानते। त्यांच्यामुळे खरंच खूप सुखकर होतं आपलं आयुष्य, आणि कुठेतरी हा दिलासा असतो, हा भरोसा असतो की आपण ठीक आहोत, आपलं बरं होईल। एक माणूस आहे, 2 माणसं आहे, त्यांच्याकडे आपण गेलो तर आपल्याला योग्य ती उत्तरं मिळतील, हा विश्वास असणं सुद्धा फार महत्त्वाचं असतं, आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला अर्धबरं वाटायला लागतं। मला इथे आज तुमच्या सगळ्यांमध्ये उपस्थित राहून खरंच मनापासून खूप आनंद होतोय, आणि I am extremely overwhelmed to have met some of you all. आता येऊन माझ्याबरोबर ज्यांनी फोटोज काढले त्यांना भेटून, आणि इतरांनाही सगळ्या